उंबर्डे या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना. दोन्ही टीमने मगाशी खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. आजच्या संध्याकाळचा हा शेवटचा सामना आपल्या समोर येतोय. पहिले षटक रोहित शेलार टाकण्यासाठी तयार आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिले षटक पॉवर प्लेचं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मॅच ऑन. पहिला बॉल. मॅच स्टार्ट. 5:11 झालेत. पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय या ओव्हरचा, या सामन्याचा. पहिला बॉल हुक शॉट, इम्प्रोवायझिंग हुक शॉट इथे पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, एक टप्पा घेत चौकार. कडक शॉट सुरुवातच केली आहे करणने या मॅच मध्ये चौकाराने. करण भाने इनसाइड आउट. आता फटका सजवलाय. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 फिल्डर धावत आहेत. 2 धावा इथे मिळू शकतात आणि त्या केलेल्या आहेत कंप्लीट. करण भानेने टीमची धावसंख्या 6. आडिवली टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. पहिल्या मॅच मध्ये करण नव्हता. या मॅच मध्ये तो आलाय आणि सुरुवात चांगली करून दिली आहे त्याने टीमसाठी. रिव्हर्स फटका मारलाय गॅप मध्ये. पॉइंट मधून काढले. बॉलला सरळ जाईल सीमा रेषेच्या दिशेने. इथे धावा मिळताना दिसतील. करण भानेच्या खात्यामध्ये 4 आणि टीमची धावसंख्या 10. स्विच खूप चांगला केला. सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगलं टायमिंग या फटक्यावर करण भानेच्या बॅटमधून. आणि हँड अँड आय कॉर्डिनेशन पहा. बॅटला लवकर ग्रीप चेंज केली, स्विच केला आणि सरळ बॉलला पाठवलं पॉइंट मधून सीमारेषा पलीकडे. धावा झालेल्या आहेत 10. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. परत एक वेळा पिकअप शॉट. उचललाय बॉलला, सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे चौकार. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. पिकअप शॉट चांगले मारलेत. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. आक्रमण सध्या तरी सुरू आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शेलारवर. फुलर लेनचा बॉल होता. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न. गॅप मधून काढले बॉलला. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या दिशेने. इथेही आउटफील्ड फास्ट आहे. इथेही 4 धावा मिळतील आणि सलग तिसरा चौकार मारलाय रोहितच्या विरुद्ध करण भानेने. टीमची धावसंख्या 18. 4 चौकार 1 डबल. 18 धावा झाल्या त्या स्कोर बोर्डवर. 5 बॉलचा खेळ संपलाय. तुफानी फटकेबाजी सध्या पाहायला मिळते. 6वा फलंदाज ठरलाय करण भाने, ज्याने सलग 3 बॉलवर 3 चौकार मारलेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. मागे चालला इनसाइड एज घेत असताना. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट अशा वेगवेगळ्या गोष्टीने संबोधलं जातं या शॉटला. आणि अखेर पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनबाद 19 धावा. टीम आडिवली.
संपल्याने पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठून काढल्यात. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी हार्दिक जाधव सध्या सज्ज होईल. लास्ट बॉलवर सिंगल घेतली करणने, स्ट्राईक ठेवली आहे स्वतःकडे आणि शेवटच्या बॉलवर ती सिंगल आली. शॉर्ट फाईन लेगला इनसाइड एज घेतल्यानंतर 19 धावा. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा लोगो स्टॅम्प केला या बॉलवर आणि याच बॉलने अनेक स्पर्धा तुम्ही सातत्याने पाहाल या परिसरामध्ये अधिकृतरित्या. तो बॉल तुमच्या स्क्रीनवर होता. टीमची धावसंख्या 19 विदाउट लॉस. टीम आडिवली वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात खूपच धडाक्यात केली आहे त्यांनी गावदेवी उंबार्डे टीमच्या समोर. पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा प्रयत्न आहे. बॉल सरळ चाललाय थर्डमॅनला बीट करून सीमारेषेच्या दिशेने आणि ते धावा येतील 4. येतोय चौकार. बॅटिंग सध्या तरी केली जाते करणच्या माध्यमातून. या 23 ज्या धावा झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या धावा करणच्या खात्यामध्ये आहेत आणि 7 बॉल त्याने फेस केले. 7 बॉलमध्ये 23 धावांची खेळी त्याने केली आहे. परत एक वेळा तोच प्रयत्न होता. आता रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हार्दिकने थोडासा वेगाने टाकला हा बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केले हार्दिकने. पहिल्या बॉलवर चौकाराचं प्रत्युत्तर या डॉट बॉलने दिलंय. फॉलो केलं होतं बॅटरला. थोडासा बाहेर ठेवला आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. डॉट. हार्दिक जाधव 2 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. करण खेळतोय 23 वर. टीमची धावसंख्या 23. परत तोच फटका. आता मात्र यश मिळताना दिसेल आणि हा बॉल सरळ चालला बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गडाचा खूप चांगला वापर करत असताना उलटे फटके चांगले सजवतो आणि विशेष म्हणजे जो ग्रीप ग्रीपवर तुम्ही लक्ष ठेवा. त्याच्या एकदम सैल पकडतो आणि शेवटच्या मोमेंटला ती ग्रीप चेंज करतो. यावेळेला वेगवान बॉल. क्लीन बोल्ड इथे केलाय. यू मे साय हिट. एक वेगवान बॉल हार्दिकचा आणि शेवटी करणची विकेट मिळाली आहे 27 ला. पहिला झटका आडिवली टीमला. धावा झालेले 27 ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस आणि शेवटी पहिला धक्का बसलाय. करण माने परतलाय. आता नवीन फलंदाज जय पाटील आलाय फलंदाजीसाठी. वेगवान बॉलचा शिकार राहिला आणि हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा. बॉलिंग स्वीप. वेगाने बॉल टाकला हार्दिकने आणि शेवटी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. 8 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. शेवटी विकेट आली महत्वाची. 4 ओव्हरचा सामना आहे. नवीन फलंदाज जय पाटील. पहिलाच बॉल बीट केलाय. सर विकेट कीपरच्या हातात. स्टंपच्या जवळून गेला. विकेट कीपरकडे. डॉट. लास्ट बॉल या ओव्हरचा. चांगलं परिवर्तन केलंय गोलंदाजीत. मागचा बॉल वेगाने टाकला. हा बॉल फुलर लेनचा होता आणि थोडीशी बोटे फिरवली होती बॉलवर. स्टंप आणि बॅटच्या जवळून गेला बॉल विकेट कीपरच्या हातात. लास्ट बॉल या ओव्हरचा. स्विच मारण्याचा प्रयत्न फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली होते. बॉलला थांबवलं. यश आलं. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आडिवली टीमची धावसंख्या 28 ला 1.
विजय आणि एक महत्वाची गोष्ट या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये दिसते की विजय पवारला 12 बॉल झाले अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबलाय कारण पहिल्या षटकात करण भाने पूर्ण खेळला. 6व्या बॉलवर त्याने सिंगल घेतली. त्याच्यानंतर त्याने हार्दिकच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेतली. पहिला बॉल चौकार, दुसरा डॉट, तिसरा चौकार, चौथ्या बॉलवर विकेट आली. मग डॉट बॉल आला जयच्या विरुद्ध आणि जयने सिंगल घेतली आहे लास्ट बॉलवर. म्हणजेच काय 12 बॉलवर विजय पवार नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबलाय. आता 13वा बॉल पडेल तरी देखील विजय नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे. मयूर लोखंडे आलाय गोलंदाजीसाठी. धावा झाल्यात 28. जय यावेळेला बॉल चांगल्या टप्प्यावर मयूरचा लेग बायचा इशारा पंचांकडून आणि आता शेवटी स्ट्राईक मिळाली आहे 13 बॉल नंतर विजयला. चांगला बॉल मागच्या पायाला लागतोय बॉल, परंतु जो इम्पॅक्ट होता तो स्टंपच्या पूर्णपणे बाहेर. त्याचमुळे अपीलही केलेली नाहीये. लेग बायचा निर्णय पंचांकडून. जेपी पॅनल सध्या अझीम अब्दुल यांना जय पवार पंचांच्या भूमिकेत. शेवटचा सामना आजच्या या संध्याकाळचा. उद्या देखील या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होणार आहेत. खास करून पहिल्या दिवसाचे पेंडिंग सामने आहेत. बॉल स्लॉटमध्ये होता आणि पार्किंग प्लॉटमध्ये जाईल. सीमारेषेच्या पलीकडे विजय जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला होता आणि 13व्या बॉल नंतर त्याला 14व्या बॉलला स्ट्राईक मिळाल्याने त्याने केली एअर स्ट्राईक, षटकार. उद्या पहिल्या दिवसाचे काही सामने आहेत. माताडी, नाबाली, कौसा, निळजे, वाकळण, हेतुडणे, वाडेघर, वाकळण, सोनारपाडा, मोठी देसाई असे सामने उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. मध्ये एक ड्रॉ देखील होईल. त्याच्यामुळे उद्या देखील 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. वेळेवर इथे उपस्थित राहा. 4-4 षटकांचे सामने होणार आहेत आणि उद्याचा ड्रॉ तुम्हाला संघटनेच्या ग्रुपवर थोड्याच वेळात प्रसारित केला जाईल. आई गावदेवी चषक घेसरच्या माध्यमातून आकाश भोईर यांच्याकडून. उद्या 4 षटकांचे सामने, परवा मात्र 5-5 षटकांचे सामने होतील असा निर्णय कमिटी घेते. त्याच्याविषयी चर्चा सुरू आहे. व्हाईट बॉलचा निर्णय इथे आलाय. टीमची धावसंख्या वाईडने 37. अँगल राऊंड विकेट थोडंसं बाहेर आणि बॅक टू बॅक व्हाईट बॉल येत आहेत. मयूरला कमबॅक करावं लागेल. धावा 8 आल्या त्या ओव्हरमध्ये. पायातला बॉल होता, हवेत खेळलाय आणि बरोबर मनगटाच्या साहाय्याने बॉलला हवाई सफर घडवून आणली आहे. बॉल सीमा पार. बीजेचा दुसरा वार, षटकार. मध्ये करण भानेने आता विजय पवार तुटून पडलेले आहेत गोलंदाजांवर. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत विजयने आणि पायावर तुम्ही बॉल टाकू शकत नाही विजयच्या. विजय असाच आक्रमक असतो, आक्रमण करतो आणि त्याने थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. अंपायरचा सिग्नल वाईट. एक्स्ट्रा रन. धावा वाढतायत, सातत्याने वाढतायत. धावा झालेल्या आहेत 44, 44. हा षटकार होता, त्याचा ऍक्शन रिप्ले. शरीरापासून दूर खेळलाय आणि इथे मात्र कॅच इटचा कॉल केला आणि झेले सुटलाय. रन देखील मिळणार नाहीये. फटका इथे ज्या पद्धतीने हा फटका सजवला होता, कडक होता फटका, परंतु तेवढाच जबरदस्त झेल झाला असता जर कॅच पकडला असता तर. शरीरापासून दूर कडक शॉट आणि फिल्डर तिथे होता, परंतु झेल निसटलाय. शेवटच्या क्षणाला डॉट. 44 धावा. थर्ड ओव्हरचा खेळ सुरू असताना 15 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. मयूर लोखंडे पुढचा बॉल इनसाइड आउट.
चांगला फटका देखना राजस विलोभनीय फटका बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 धावा. साइड आउट शॉट इथे पाहायला मिळाला आणि थ्रू दी कव्हर्स एक देखना फटका सजवला विजय पवारने. 16 वर पोहोचला विजय पवार. 4 बॉलमध्ये 400चा बॅटिंग स्ट्राईक रेट. या ओव्हरमध्ये 19 धावा. मयूर लोखंडेच्या टीमची धावसंख्या 48. टीम अडवली. लास्ट बॉल या ओव्हरचा. शॉर्ट बॉल हुक शॉट मागे फिल्डर आहे झेल टिपलाय. विजय पवारचा खेळ आता संपलाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. अडवली टीम 48 ला 2. ला 2. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 16ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अडवली टीमला 48 रन झालेत. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी भावेशच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. लास्ट ओव्हर. लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक भावेश. चांगल्या बॉलने सुरुवात केली आहे या ओव्हरची. डॉट बॉल बरोबर टप्प्यावर सरळ विकेट किपरच्या हातात. कमबॅक करावं लागेल. भावेशने मागच्याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. चांगल्या टप्प्यावर चांगल्या रिदमने तो बॉल टाकतो. या ओव्हरची सुरुवात चांगली राहिली आहे. टार्गेट सेट करायचं आहे. 48 धावा झाल्या. सूर्य अस्ताला चाललाय. त्याच्यामुळे सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग तुम्हाला करायची. उंबारडे लक्षात घ्या. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. 5-11 ला सामना सुरू झाला होता. 5:30च्या दिशेने आता घड्याळाचे काटे चाललेत. ऑलमोस्ट 5:30 वाजलेत. मागे खेळलाय फटका. विकासने बॉलला अडवलं आणि तोपर्यंत रनआउटची संधी आहे. बॉल निसटलाय बॉलरच्या हातातून. तोपर्यंत एक धाव मिळते आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. परत निसटला बॉल. आता तिसरी मिळेल असं दिसतंय आणि तिसऱ्या रनच्या प्रयत्नात बॅटर आउट. तिसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट झालाय जय आणि आता 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आडिवली टीमच्या. अर्धशतक पूर्ण. 50 ला 3 अशी परिस्थिती आडिवली टीमची. हा सामना महत्वाचा आहे. दुसऱ्या राऊंडचा सामना आहे. त्या 12 टीमच्या ग्रुपमधून. बॉल हवेत आहे. आल्या उंच फटका गेला. डीप मध्ये फिल्डर येतात धावत. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश येईल. 52 धावा स्कोर बोर्डवर. कल्पेशच्या खात्यामध्ये या 2 धावा. अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे या पहिल्या सत्रातला. धावा झाल्या 52. बॅटची कडा. फलंदाज बाद.
नितेश पाटील न्यू बॅटर. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे या सत्रातला. धावा झाल्यात 52. 4 फलंदाज बाद. 52. भावेशने हे षटक चांगलं टाकलंय. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. बॉल हवेत आहे. पुल करण्याचा प्रयत्न फिल्डर पासून थोडासा दूर पडतोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे विकेट कीपर एंडला, परंतु विकेट कीपरला बॉलच सापडलेला नाहीये. 2 धावा इथे मिळतील. डबलच्या मदतीने 54 धावा. लास्ट बॉल. हा बॉल आता असता तर चित्र वेगळं राहिलं असतं. शेवटचा बॉल. 54 धावा. शेवटचा बॉल. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. 55 धावा स्कोर बोर्डवर आल्यात आणि पहिलं सत्र आता समाप्तीच्या मार्गावर आहे. 4 ओव्हरचा सामना. चांगली धावसंख्या उभारली आडिवलीकरांनी. 55 धावा झाल्यात. शेवटचा बॉल फेस करताना दिसेल नितेश. शेवटच्या बॉलवर बॅटची कडा घेतली आहे. फिल्डर आहे स्वतः गोलंदाज. भावेशने बॉलला थांबवलं. ओव्हर आता समाप्त. 56 धावा झाल्या. 57चं टार्गेट आहे आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचमध्ये उमरडे टीमच्या समोर. 57 टू विन. फिल्डिंगसाठी मैदानामध्ये उतरा. शेवटचा सामना आजच्या दिवसातला. हा बॅटिंग कार्ड आणि त्यानंतर हा बॉलिंग कार्ड. बॉलिंग कार्डमध्ये निराश केलंय रोहित आणि हार्दिकने. चांगलं कमबॅक करून दिलं होतं हार्दिकने. त्याच्यानंतर मयूरने थोडंसं निराश केलं. 19 धावा खर्च केल्या. रोहितने 19 केल्या. हार्दिकने 9 धावा खर्च केल्या आणि शेवटचं षटक खूप चांगलं टाकलं भावेशने. त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या. 56 धावा झाल्या. 57चं टार्गेट आहे सेकंड इनिंगमध्ये टीम आईगावदेवी उंबारडेला. चला आता सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा आणि अंपायरने मॅचचा ताबा लवकरात लवकर घ्या. ओपनिंग बॅटर.
24 बॉल आणि 57चं टार्गेट. लास्ट मॅच, लास्ट इनिंग. बोलत तयार. बॅटर स्ट्रायकिंग एंडला उगम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सोनू. मागच्या मॅच मध्ये सोनूला अपयश आलं होतं. उगमला आता चांगला खेळ करावा लागणार आहे. विकेट कीपर बॅटर उगम शेलार. सोनू भोईर. पहिला बॉल शुभम सौरभ माफ करा. पहिल्याच बॉलवर कडक प्रहार. पहिल्याच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. चार धावा येत आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आलाय सौरभच्या विरुद्ध. चांगला फटका आलाय उगमच्या बॅटमधून. दुसरा बॉल चेंज ऑफ पेस. लपेटलाय हा बॉल. फिल्डर आहे आणि एक चांगला झेल तिथे डीप मध्ये टिपलाय. जयने फलंदाज बाद. महेश पाटील यांचं इथे आगमन झालंय. घेसर गावचे. आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावर महेश पाटील. चार रन एक फलंदाज बाद. फुल टॉस बॉल होता. चांगला फटका. स्लॉक स्वीप करत असताना बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागचा पाय वाकून सीमा पार. विकासच्या बॅट मधून विकासाचा षटकार. दहा धावा स्कोर बोर्डवर आल्या. चांगलं उत्तर दिलंय उंबाडे टीमने. विकासने आल्या आल्या मागचा पाय वाकवला आणि सरळ फेकलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला. गावदेवी उंबाडे संघ देखील काही सामना सोडणार नाहीयेत. ते देखील मॅच मध्ये कमबॅक करतील असं दिसतंय. 57चं टार्गेट आहे. 10 धावा झाल्या. 47 करायचे आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. सौरभ ओव्हर पिच बॉल. समोर उडवलाय बॉल. उंच चाललाय. फिल्डर नाही आणि बॉल सीमा पलीकडे येतोय. आणखीन एक विकासाचा षटकार. षटकाराला टीमची धावसंख्या 16. उद्या मातार्डी नावाळी संघाने रेडी राहायचंय लवकरच. कौसा निळजे वाकळण हेतुटणे या दोन टीमच्या दरम्यान. त्यानंतर वाडेघर वाकळण अशी लढत. वाकळण आणि वाडेघर आणि त्याच्यानंतर सोनारपाडा मोठी देसाई असे सामने उद्या खेळवले जातील आणि 2 ड्रॉचे सामने आहेत. हलक्या हाताने टर्न केलाय. स्क्वेअर लेगला बॉल. बरोबर टर्न करत असताना डीप मध्ये फिल्डर धावतायत. बॉल चालला सीमा रेषेलगत. चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळतील विकासला. टीमची धावसंख्या 18. शेवटचा बॉल शिल्लक. पॉवर प्ले चांगला फोडलाय विकासने. 2 षटकार 1 डबल. 18 धावा आल्यात स्कोर बोर्डवर. रिक्वायर रन रेट एकाएकी 12-32 वर आलाय. त्याचं कारण आहे विकास चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 झाल्या होत्या पहिल्या डावात.
आणि इथे जास्त होतील. बॉल सीमारेषा पलीकडे. विकासचा तिसरा षटकार आणि धावा झालेल्या 24 उंबारी टीमच्या खात्यामध्ये. एक फलंदाज बाद. 24. लोणावळा गड तुम्हाला पाहायला मिळतो आहे. एकविरे चा गड आणि सध्या आपण पाहतोय ते चांगलं दृश्य आपल्या समोर दाखवलं जाते ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 24. अफलातून बॅटिंग. तिथे डौलाने तो भगवा झेंडा फडकतोय. अप्रतिम दृश्य ओमसाई MTC लाईव्हवर. आगरी कोळ्यांचा आराध्य दैवत आई एकविरा आणि तिच्या चरणी आपण नतमस्तक झालोय. आणि हे सगळं दृश्य त्यांनीच कव्हर केले ओमसाई MTCने. आणि हे ते षटकार होते. शेवटच्या बॉलवरचा फुल टॉसवरचा हा षटकार. फ्लॅट सीमा पलीकडे गेला होता बॉल. मिड विकेटला कडक बॅटिंग केली आहे मागच्या ओव्हरमध्ये विकास जाधवने. मिस धावा केल्यात. धावा झाल्या 24. भूषण बानेचा पहिलाच बॉल हवेत आहे. भूषणने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला आणि या मॅच मध्ये कॅच ड्रॉप. फिल्डर कडून चूक झाली आहे. धावा झालेल्या आहे 26. सोनूला मिळते जीवदान आणि या जीवदानाचा फायदा नक्की उचलताना दिसेल. रिक्वायर रन रेट 11च्या आतमध्ये आलाय आता. उंबरडे संघाचं पारडं नक्की जड होत चाललंय. उद्या आणखीन एक महत्वाचा दिवस या स्पर्धेतला. उद्या देखील 7 सामने कव्हर केले जाणार आहेत. त्याच्यामुळे वेळेवर इथे उपस्थित राहा. ओरपीच बॉल होता. आणखीन एक धमाकेदार फटका. कॅचेस विन द मॅचेस याच्यासाठी म्हटलं जातं. सोनूने त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय षटकाराने. च्या मदतीने धावा झालेल्या आहेत 32. स्लॉट मध्ये बॉल होता. सोनूने बरोबर मेजबानीचा स्वीकार केला. कडक षटकार मारला मिड विकेटला. प्रॉपर टायमिंग. भूषण बाने मागच्या मॅच मध्ये हा विजयाचा शिल्पकार ठरला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला होता. 2 ओव्हरमध्ये 14 धावा 2 विकेट त्याने घेतल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉलवरच 8 धावा त्याने खर्च केल्यात. सोनू तुटून पडला आता त्याच्या विरुद्ध जेल सुटल्यानंतर. बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. मागे चाललाय. चांगली फिल्डिंग आणि थ्रो येतोय. विकास आणि सोनू दोन्ही वाजलेत. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 33. 33 57चं टार्गेट आहे. कटरचा वापर होता. मागे चांगली फिल्डिंग. एका हाताने बॉलला थांबवलं. थ्रो केला. याही एंडला वाचला बॅटरने. त्याही एंडला थ्रो केलेला नाहीये. परत एक वेळा बॅटर तयार. स्लोअर वन होता. चांगला ड्राईव्ह केलाय. शेवटच्या क्षणाला बॅटला खाली आणलं आणि दिशा दिली विकासने. विकास चांगली बॅटिंग करतो. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्या 34. 34. 10 बॉलचा खेळ संपलाय आणि 14 बॉलमध्ये 23 धावा करायच्या आहेत. 14 बॉल 23 रन. टीम गावदेवी उंबारडे. 14 बॉल 23 रनची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुढचा बॉल. फुलर लेनचा बॉल होता. कमी गतीने टाकलेला. कटरचा वापर. बोट फिरवली होती बॉलवर भूषणने आणि हा डॉट बॉल आलाय सोनूच्या विरुद्ध. हा थोडासा बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न. बोट फिरवून पडल्यानंतर आतमध्ये आला. शेवटचा बॉल या षटकातला. धावा झाल्या 34. 34. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल मागे खेळलाय. फाईन लेगला बीट करून जाईल बॉल सीमारेषा पलीकडे, कारण तिथून फिल्डर काढला होता आणि चौकाराने हे षटक संपतायत. धावा झालेल्या आहेत 38. 38. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सध्या तरी गावदेवी उंबारडे संघ फ्रंट सीटवर आहे. चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. 12 बॉलमध्ये धावा करायचे 19.
धावांची गरज आहे. विजय पवार आलाय, तिसरे अंपायर मैदानाच्या आतमध्ये असतील. थर्ड ओव्हरमध्ये 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. विजय पवारला या मॅच मध्ये आणावं लागेल. आडवली टीमला कमबॅक करून द्यावं लागेल, कारण इथे जर तुम्ही विकेट घेतला तर तो दबाव बनवू शकतो उंबार्डे टीमवर. परंतु विकास आणि सोनू दोन्ही चांगली बॅटिंग करतायत. लाजवाब खेळ केलाय. अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेत दोघांनी क्रिकेटमधले. नक्कीच जुने जाणते खेळाडू आहेत या टीमचे. सूर्य अस्ताला चाललाय आणि त्याचमुळे ही भगव्या रंगाची छबी, सूर्याची पिवळा आणि भगवा कलर सध्या आपल्याला दिसतोय त्या छबीमध्ये. आणि त्यातल्या त्यात पक्षी देखील घरट्याच्या दिशेने वाटचाल करतात आणि आपला लोगो डॉट, पहिला डॉट बॉल विजयचा. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने केली आहे. विजयने समोर विकास. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत. दुसरा बॉलवर ऑन ड्राईव्ह केला विकासने. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 39. 10 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. 10 बॉल 18 रन असं समीकरण. सोनूचा झेल सोडलाय. सोनूने चांगली बॅटिंग केली आहे. वेगवान बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. 9 चेंडू आणि आता 18 धावा. 9 बॉलमध्ये 18 धावांची गरज. अप्रतिम दृश्य. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा लोगो. सूर्य अस्ताला चाललाय. फुलटॉस होता. कॅच हिटचा कॉल केलाय. फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 रन कंप्लीट. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल. तिसरी धाव देखील आता इथे कंप्लीट होईल का हा प्रश्न. आणि तिसरी धाव कंप्लीट. दोन्ही उंचपुरे असे फलंदाज आहेत. टोपी पडली, परंतु टोपी उचलून धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होता विकासचा. ते त्यालाच माहिती टोपी किती महत्वाची आहे त्याच्यासाठी. का गावासाठी धाव महत्वाची होती. आता स्माइल येते चेहऱ्यावर, परंतु रन आले ते महत्वाचे आहेत. फनी व्हिडिओ या कापला जाईल आज आणि वाटला जाईल सगळ्यांमध्ये. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली. बॉटमहँडचा वापर केलाय. 1 रन कंप्लीट होईल. म्हणतात ना, सिर सलामत तो पगडी 50. पण इथे टोपी सलामत तर मॅच जकास. कारण चांगली बॅटिंग केली आहे विकासने, नो डाऊट. 3 षटकार मारले. 7 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. 7 बॉल 14 रन हे समीकरण या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता. नो बॉलचा निर्णय दिलाय पंचांनी. भीमर घोषित केलाय आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय या भीमरला. कारण कसं आहे, क्रुशियल आहे. कसं आहे, परत तुझा नो बॉल नो +1 अशा 2 धावा मिळतील. आता धावा करायच्यात 12. 7-12 हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. रिव्ह्यू लॉस्ट. नो बॉल आहे. नो बॉल दिला होता. नो बॉल राहील आणि त्याचं हे कारण. 7 बॉल मध्ये 14 करायचे होते. आता 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 7-12 हे समीकरण. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रीडच्या बॉलवर हा प्रयत्न का केलेला असावा हाही प्रश्न आहे. शेवटी आता लेग बायचा इशारा. स्ट्राइक ठेवेल विकास. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. आता विकेटवर एक नजर टाकूया. पहिल्या डावामध्ये 4 विकेट गेल्या होत्या.
आणि या डावामध्ये फक्त एकच विकेट गेली, म्हणजे 10 धावा जरी केल्या तरी देखील विकेटच्या आधारावर गावदेवी उंबार्डे हा संघ जिंकू शकतो. 6 बॉल 11 धावांची गरज. चला चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर, सामना सुरू ठेवा. 6 बॉल 11 धावांची गरज आहे. तर उद्या मातार्डी आणि नावाळी या दोन्ही टीमने 8:30 वाजता उपस्थित राहायचं. रिपोर्टिंग टाइम आहे 9 वाजता सामना सुरू केला जाईल. मातार्डी आणि नावाळी, त्यानंतर कौसा निळजे सेकंड मॅच होईल. 9 वाजता रिपोर्टिंग आहे. 9:30 ला मॅच सुरू केली जाईल. थर्ड मॅच असणार आहे वाकळण आणि हेतुटणे, वाकळण बी आणि हेतुटणे, त्याच्यानंतर वाडेघर आणि वाकळण, त्यानंतर सोनारपाडा मोठी देसाई, असे हे 5 सामने आणि त्यानंतर 2 सामने ड्रॉचे, असे 7 सामने उद्या खेळवले जाणार आहेत. 6 बॉल 11 धावांची गरज. नवीन भाने लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. 6 बॉलमध्ये 11 धावा डिफेंड करण्याच्या तयारीमध्ये. नवीन तयार आहे, परंतु समोर विकास आहे ज्याने आतापर्यंत खूपच चांगली बॅटिंग केली आहे, चांगला खेळ दाखवलाय. नवीनच्या हातात जुना बॉल आहे. पहिलाच बॉल फ्लिक केला, ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय, 2 फिल्डरच्या मध्ये. एक धाव कंप्लीट. विकास दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसेल. थ्रो चांगला आलाय, विकेट कीपर एंडला परफेक्ट थ्रो आणि फलंदाज विकास आउट. धावांची गरज आहे आता. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू 10 धावा. मॅच ऑन. संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसा वसूल सामना आई गावदेवी चषक घेसर आयोजित या स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आजचा दिवस सध्या सुरू आहे. आणि न्यू बॅटर हार्दिक जाधव आता फलंदाजीसाठी आलाय, परंतु सध्या तरी चांगली कामगिरी, दोन्ही संघ चांगला खेळ इथे दाखवत असताना आणखीन एक महत्वाचा दिवस आता समाप्तीच्या मार्गावर आहे. उद्या दिवस 5वा. मातार्डी नावाळी फर्स्ट मॅच, त्यानंतर कौसा निळजे असा सामना. ड्रॉ होईल. सागाव संघ पहिल्या पुढे गेलाय त्या फेरीतून. इथे एक धाव कंप्लीट केली आहे आणि आता एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 48 या आकड्यावर. 9 धावांची गरज आहे 4 बॉलमध्ये. 4 बॉल 9 रन. 8 केले तरी देखील जिंकू शकतात. 4 बॉल 9 धावांची गरज. पहिल्या डावामध्ये 4 विकेट होते, दुसऱ्या डावामध्ये 2च विकेट आहेत. कडेला लागल्या बॅटच्या डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विकेट कीपर एंडला थ्रो आणि तोपर्यंत दुसरी धाव सोनूने कंप्लीट केली आहे. सोनूवर भरोसा आहे या टीमचा आणि आता या मॅचची कहाणी 3 बॉलमध्ये 7. 50 धावा कंप्लीट. 3 बॉल 7 रन. षटकार मारला तरी देखील सामना जिंकला जाऊ शकतो. सोनूचा तो झेल सोडला होता. सोनू आतापर्यंत लढतोय, चांगलं क्रिकेट खेळत आला. विकास आउट झाला म्हणून सोनू तयार आहे. सोनू सामना फिनिश करतोय का. दुसऱ्या बाजूला गोलंदाज नवीन भाने प्रतिम कामगिरी केली या ओव्हरमध्ये. सोनूसाठी हा बॉल डॉट. आता 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज. षटकार मारला तरी देखील जिंकू शकतात. गोल्डन 6 मारावा लागेल सोनूला जर जिंकायचं असेल गावदेवी उंबर्डे टीमला. टीम आडिवलीच्या विरुद्ध या महत्वपूर्ण मॅच मध्ये आडिवली संघाने देखील बाजी मारली. आता कमबॅक केलं या मॅच मध्ये. असं वाटत होतं की उंबर्डे संघ हळूहळू हा सामना जिंकण्याच्या तयारीत आहे, परंतु कमबॅक केलंय. दोन बॉल 7 ऑन ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. 1 रन तर कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे करायला पाहिजे. दुसरी धाव. इथे पंचांचा इशारा कंप्लीट.
म्हणजे आता कहाणी काय आहे, एक बॉल 5 करायचे आहेत, चौका मारला तरी देखील जिंकू शकतात. हे काय, जर इथे चौकार आला तरी देखील सामना जिंकला जाऊ शकतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होता. चांगली रनिंग, 2 धावा कंप्लीट. एक बॉल 5 धावांची कहाणी. सोनूने चौकार मारला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळेल आणि सामनाही जिंकेल. संघ पुढच्या फेरीमध्ये देखील जाईल. अंतिम बॉल. काल देखील असाच सामना रंगला. 3 बॉल मध्ये 1 रन झालेली नाहीये. ओमसाई आगासन टीमने बाजी मारली काल. दहिसर टीमला काल पराभूत केलं आणि आज या मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 5 धावा करायच्या आहेत. चौकार मारला तर विजयाचा चौकार होईल तो उंबरडे टीमसाठी. आणि सोनूवर भरोसा आहे, ते आतापर्यंत त्याने सिद्ध केले. आता परत एक वेळा सिद्ध करून दाखवावा लागेल. लास्ट बॉल. एका बॉलवर 4 धावांची गरज आहे. चांगला फटका, गॅप मध्ये फिल्डर आहे आणि झेल टिपलाय. सोनूचा संपलाय खेळ आणि इथून पराभूत झालाय संघ गावदेवी उंबार्डे आणि या मॅच मध्ये जिंकतोय संघ आडिवली. अभिनंदन. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे विजय पवार. 16 धावा बॅटने केल्या आणि गोलंदाजी करत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या. विजय पवार ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि 2 कॅचही पकडलेले आहेत. चला हस्तांदोलन करा आणि मग रजा घ्या. विजय पवार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. ॲडलेक सोनू, वेल प्लेट. विकास आणि सोनूने खूप चांगला खेळ केला परंतु शेवटी सामना जिंकवता आलेला नाहीये आणि आडिवली संघ जिंकलाय. उद्या पहिला सामना माताडी आणि नावाली ठीक 8:30 वाजता उपस्थित राहायचे. त्यानंतर कौसा आणि निळजे असा सामना होईल. मग ड्रॉ केला जाईल त्या 2 मॅच मध्ये जिंकलेली टीम आणि सागावच्या दरम्यान. त्यानंतर वाकळण आणि हेतुटणे असा सामना होईल. त्याच्यानंतर वाडेघर विरुद्ध वाकळण असा सामना खेळवला जाईल. सोना